लटलेले आहेत ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे। एकेका घरामध्ये 80 वोटर, वडिलांचं नाव ABCDEFG XYZ DHFI, एक राम कमल दास नावाच्या माणसाला 42 पोरं, त्या 42 पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात 3 पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत। इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्या धर्मीयांना, जातीयांना एकत्र केलं। एका घरात 80 माणसं, त्यांचे आडनाव काय? खान, दुबे, मिश्रा, राव, रेड्डी, सगळ्या जाती धर्माची लोक ECI। खरं तर कौतुकास्पद आहे की जे भारतामधल्या वाटोळं चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने एका घरात 80 लोक विविध जाती धर्माचे एकत्र जमवणार आहे कौतुकास्पद काम केलं। पण भारतीय संविधान पायदळी दवडलं। भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे। स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळं केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला। आज आम्हाला आनंद होतो की 85 वर्षाचे शरद पवार साहेब, 85 वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरले, संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले। राहुल गांधींनी गेले 6 महिने 8 महिने जो काय अभ्यास केला आणि जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं, खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे। आणि आंदोलन हा आत्मा आहे। आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही। ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले, गांधी लढले, वल्लभभाई पटेल लढले, मौलाना अबुल कलाम आझाद लढले, सुभाषचंद्र बोस लढले, सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या। घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही। त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले। पोलिसांनी किती दबाव टाकला, अरेस्ट करू, अमुक करू, तमुक करू, कोणी घाबरत नाही। अरेस्ट करायचं आहे करा अरेस्ट, काय पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार। 5 वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं। तुम्ही 60-70 सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। हे आंदोलन असं आहे की महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपवूच शकत नाही। 76 लाख मतं 4 महिन्यात वाढतात। कशी काय वाढतात? 5 वाजेपर्यंत अमुक टक्के काय 57 का काहीतरी टक्के मतं आणि 5 वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत 15% वाढ, मतदानात 15% वाढ, संध्या 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये, हे शक्य आहे? त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे। एक माणूस एकदा 5-5 वेळा मतदान करतो आणि ते पुराव्यानिशी सिद्ध झालं। एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे, बँगलोरमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये, असं कसं होऊ कशाला शकतं? आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे 5-5 आधार कार्ड येतात कुठं? तो 5-5 ठिकाणी नावं नोंदवतो कसं? हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे। निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे। ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलला गेला, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की निवडणूक आयुक्त निवडताना विरोधी पक्ष नेते, पंतप्रधान आणि अजून एक मंत्री अशी तिघांची मुख्य न्यायाधीश अशी समिती बनवा, यांनी लोकसभेत हे प्रकरण नेलं, लोकसभेमध्ये कायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं आणि आपल्याला मनाला येईल तशी समिती बनवली। त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला, त्या अध्यक्षांचं नाव राजीव। त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं। पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं, या देशातल्या लोकशाहीचं वाटोळं झालं। 2-3 हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका, अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात ह्याच्यापुढे लोकशाही टिकणार नाही। अनेक पुरावे देऊन सुद्धा देखील लोकशाहीची हत्या होते का? येणाऱ्या काळात लोकशाहीची हत्या वाचवण्यासाठी असंच जर होत राहिलं तर कसल्या निवडणूक आणि कसलं काय, कशाला लढायचं? त्यापेक्षा घरी बसू। साहेब, पवार साहेबांना ह्या वयामध्ये ताब्यात घेतात किंवा
असं आहे की त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवय्या योद्धा, हा संघर्ष योद्धा वयाच्या 85व्या वर्षी रस्त्यावर उतरून लढाईत करायला तयार झाले. हे सर्वात मोठं कौतुक आहे. ते काय स्वतःसाठी लढत नाही आहेत, या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर. सर याआधी देखील अनेक आंदोलनं झालेली पाहायला मिळाली. नाही, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, तिथं गांधी खानदान आहे, ते नेहरू गांधींचे वारसदार आहेत. इंदिरा गांधीचा नातू आहे, राजीव गांधीचा पोरगा आहे. दोघांनी जीव दिलेत या देशासाठी, जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे. तेव्हा त्यांना काही हे नवीन नाही. अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं हे गांधी नेहरूंच्या रक्तात असतं, ते लढत आहे. सर याआधी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचं आंदोलन देखील अशाच प्रकारे दाबण्यात आलं. सगळी आंदोलनं दाबण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं, पण जेव्हा लोक हातात घेतात एखादी गोष्ट तेव्हा ती दाबता येत नाही. हा इतिहास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.